काळजी आहे, सर्व गावाची काळजी आहे. मॅडम, विदाऊट ऑथरायझेशन तुम्ही सगळा डेटा त्या कंपनीला हँडओव्हर केला आहे की नाही? अद्याप तो डेटा त्यांच्यापर्यंत गेला आहे की नाही? त्यांच्याकडे डेटा गेला आहे, पण त्यांचं ऑथरायझेशन आहे की नाही हे मला भाऊसाहेबांनी असं काही सांगितलं नाही. मॅडम, डेटा त्यांच्याकडे आपण दिला. एक मिनिट मॅडम, या काय इथं सर्वसामान्य लोक आहेत. चूक झाली असेल तर मला ते मान्य आहे. मॅडम, ही तुमची चूक आहे असं आम्ही म्हणत नाही. इथं सर्व गावाच्या पर्सनलायझेशन गोष्टींचा महत्त्व दिलं जातं, बरोबर? आपण डिजिटल जमान्यात जगतो आहे. सायबर क्राईम किती होतोय आपल्याला सगळ्यांना माहित आहे, बरोबर? जर उद्या आमच्या डेटाचा काही मिसयूज झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? ग्रामपंचायत, ही कंपनी, जी सर्व ग्रामस्थांच्या आम्हाला तुम्ही सांगा. माझ्या डेटाची मला काळजी आहे, माझा पर्सनलाइज डेटा आहे, प्रत्येकाचा पर्सनलाइज डेटा आहे. ज्यांनी डेटा ज्याच्या त्याच्या डेटाची काळजी घेतली पाहिजे, बरोबर? काही असू द्या, ग्रामपंचायत डेटा असू द्या, ग्रामपंचायत आणि ती कंपनी असेल, याला जबाबदार पूर्णपणे ग्रामपंचायत असेल. याचा आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपात किंवा ग्रामस्थांचा सॉफ्टवेअर कंपनी सोबत डायरेक्ट काही संबंध आहे. ग्रामस्थांचा सॉफ्टवेअर कंपनी सोबत डायरेक्ट काही संबंध नाही. आपण थर्ड पार्टी, बरोबर? आपल्याला काय आहे, आपल्याला फक्त ती सुविधा घ्यायची आहे. सुविधा देणारे कोणी ग्रामपंचायत कार्यकारी आहेत, त्यांनी याची पूर्णपणे जबाबदारी घ्यावी ही विनंती आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने. हो, ग्रामपंचायतची जबाबदारी. नवीन मुद्दा आहे. सोनारबाग मोटर दुरुस्ती 96,589 रुपयाचं बिल आहे. आता 96,000 रुपयाची कोणती मोटर दुरुस्ती केली? नवीन मोटर 96,000 रुपयाची किती एचपीची टाकली आणि त्या एवढ्या मोठ्या मोटरने कुठं पाणी करून टाकलेलं जातं असं एकदा सांगावं सगळ्या जनतेला. 96,589 रुपयाचं बिल आहे. नाही, मोटार दुरुस्ती केली इथपर्यंत मान्य आहे, पण त्यातला बिल 96,000 रुपये दिलेलं नाही हे माझं मत आहे. पण तरी पण मी त्याच्या तिथं आले म्हटल्यावर मी त्याची पूर्ण माहिती घेते. किती नियोग आहे सोनारबाग, मी त्याची माहिती, मला नाही माहिती ना, ते पूर्ण डिटेल नाही माझं. मी घेऊन देते माहिती. सोनारबाग मोटार दुरुस्ती 96,000 गेलेलं नाही खर्च, पण त्याची माहिती मी तुम्हाला घेऊन देते. मला एक सांगा, आता मॅडम बोलले मोटर दुरुस्ती केली पण ठीक आहे. मला मॅडमची सांगावं मोटर कोणाकडे दुरुस्ती केली? आम्हाला मशिनरीवाल्याकडून मोटर घेतली. मोटर आणायला माझ्या मते संजू दादा, बाबू शेठ रात्रीचं काय मोटर ऐका, एक मिनिट मोटर दुरुस्त. मॅडम मला सांगा, मोटर दुरुस्त नाही केली का नवीन आली? नवीन दादा मला सांगा, 96,589 रुपये किती एचपीची मोटर खरेदी केली आणि तुमचं बिल दाखवा मला. तुम्ही बतावा. संजय इलेक्ट्रॉनिकचं बिल दाखवतो. त्याची माहिती घेऊन मी तुम्हाला माहिती देते. 96,000 दिलेलं नाही. मोटार नवीन घेतली, पण मोटारला बिल 96,000 गेलेलं नाही. तो काय, त्याची मी माहिती घेऊन तुम्हाला माहिती देते. पण 96,000 मोटारवाल्याला दिली नाही. तुम्हाला माहिती देते. अडचण होती आणि एकदम अर्जंटमध्ये पहिली होती ती खराब झाली. आपण मशिनरीमधून 28,000चं बिल आहे, तर 28,000ची मोटर आणलेली आणि इमर्जन्सी बस होती आणि त्या बस होण्यासाठी काहीतरी 4-5 मजूर आम्ही पुरीवरून आणले होते आणि त्यांनी ती जोडणी केलेली आहे आणि 28,000 तिथे बिल आहे. नाही, 96,000 इथं बिल 96 असेल, पण ते पाहून घ्या काय असेल. इथं आम्हाला प्रश्न 28,000 बिल आहे. जिथं एवढा अकाउंट आहे ना, संजू भाऊ तेवढे दिले, 96,000 दिलेले नाही आहेत. त्याची मी माहिती घेते. काय आहे ना, त्याची मी माहिती घेते. तुम्ही जे आकडे दाखवताय, मागच्या वेळी पण तुम्ही मला MRPS मधून तो भेटला होता. 96,000ची मोटार नाही. ते तुम्ही जे सांगताय मोटार
विचारल्यानंतर सरपंचांचं एकच उत्तर असतं, याच्यावरती विचार करून तुम्हाला 2 दिवस सांगू. आम्ही मला 4 दिवस दिले होते. आता पण मला सांगा, मग हे पोर्टल कशासाठी आहे आणि त्या पोर्टलमध्ये ना तुम्ही अपलोड करू शकत नाही बिलं. याच्यासाठी नाही युजर आणि पासवर्ड आम्ही यासाठी पावतात. मला मला पावसात तुम्ही आता याच्यावरती 1-2 वेळा बोलायला पाहिजे. मला माझं प्रामाणिक मत आहे, या पोर्टलवरती तुम्ही आम्ही माहिती अपलोड करू शकता. नाही मला प्रामाणिक मला मग हे सगळं मला हे सांगा, हे सगळंच खोटे आहे का? मग हे लोक आधारित खोटे आहे का सगळं? मी परत सांगतो प्रामाणिकपणे, तुमचंही म्हणणं चुकीचं नाही आणि त्यांचंही म्हणणं चुकीचं नाही. मी तेच सांगतो. आता मोटरचं यांनी सांगितलं की नाही बिलाचं, पण तिथे खर्च किती दिसतोय? 96,000 खर्च दिसतोय, बरोबर ना? मग याच्यासाठी काय पाहणं गरजेचं आहे? तुमची 1-2 जणांची समिती तयार करा, अजून कोणीतरी घ्या आणि प्रत्येक व्हाउचर तुम्हाला ज्या ज्या शंका आहेत ना, रेकॉर्ड ग्रामपंचायत आहे का नाही, ते काय परगावी थोडंच गेलं. कारण हे असं हे आता मलाही सांगता येणार नाही. पूर्ण 2 बाबी असतात, एक अंदाजपत्रकीय तरतूद आणि प्रत्यक्ष खर्च, या 2 बाबी असतात. ऐका तुम्ही काय म्हणताय, तिथं 96,000 इकडे दिसते, खर्च 96,000 दिसतोय, पण त्याच्याबाबत मी पण डाऊट ठेवले. आम्ही तेच म्हणतो ना, बजेट तरतूद 4. तेच सांगतो. ऐका ना, तेच म्हणतोय की पोर्टलवर तुम्हाला दिसते म्हणून तुम्ही बोलताय, तुम्ही चुकीचं बोलत नाही मी म्हणतोय ना. मी म्हटलंय का तुम्ही चुकीची माहिती काढली, मग त्याचं क्लिअरिफिकेशन होणं गरजेचं आहे की जर पोर्टलवर दिसतंय. आता माझं दुसरं म्हणणं काय आहे, 28,000 रुपयांना चेक दिला पोर्टलला, हे तो 96,000 असू शकत नाही ना. म्हणजे काय झालंय गलत नेमकी ती सिस्टीम समजून घ्यावी लागेल आपल्याला. तुम्हाला ज्यांना माहिती आहे वाईट माहिती करताना चुकीची भरली, म्हणजे ज्याला ज्ञान असेल त्यांनी, मला माहीत आहे. ऐका ना, हे बघा आता या सगळ्या गोष्टींना चुकीचं बरोबर तुम्हाला वाटतंय तुमचं बरोबर आहे, ते काय म्हणतात आम्ही असं नाही केलं, पण पोर्टल तर सांगतोय तसंच झालेलं आहे, बरोबर ना? म्हणजे काय मी म्हणतोय का तुम्ही चुकीची माहिती काढली? ते काय म्हणतात आमच्या भावांच्या 28,000, पण त्या नावाचे नेमकं भावसाहेब नाही, मग तिथं 96 खर्च कसं काय दिसतोय? किंवा बघायच्या लॅपटॉपला ते म्हणतात 50,000 आहे, पण तिथं 2 लाख काय दिसतो? याचं स्पष्टीकरण तुम्हाला आवडेल ते मिळत. हाच मुद्दा आहे, तो ऍक्च्युअल तिथं ते भाऊसाहेबांनी समजून सांगितलं असता, किंवा ते पोर्टलवर भरताना त्याचं काय आहे तो भरणारा एक सांगू शकतो, दुसरं कोण सांगणार नाही. तुम्ही काढलेली माहिती चुकीची नाही आणि ही पूर्ण देशाची माहिती कोणीही कुठल्या ग्रामपंचायतीची काढू शकतं, कारण ते केंद्र सरकारचं सॉफ्टवेअर आहे. आणि हा विषय पूर्वीचा 14वा वित्त आयोग, आता 15वा वित्त आयोग, आता परत 16वा सुरू होणार आहे. म्हणजे केंद्र शासन जे जे पैसे देते त्यांना माहिती मिळावी म्हणून त्यांनी ते सॉफ्टवेअर केंद्र शासनाने केलं. त्याच्यामुळे मी असं सांगू शकत नाही की बाबा हे चुकीचं आहे हे बरोबर आहे. तुमची शंका बरोबर आहे, तुमची शंका चुकीची नाही, कारण तुम्हाला त्याच्यावर जमा खर्च दिसतो, इकडचं बजेट तरतूद आणि या बाजूला खर्च, त्याचं स्पष्टीकरण झालं पाहिजे. भाऊसाहेबांना प्रश्न विचारला होता ना, भाऊसाहेबांनी त्याच्यावरती म्हणजे मी जे विचारलं ते नाही सांगितलं भाऊसाहेबांनी. भाऊसाहेबांना मला हे विचारायचं होतं, भाऊसाहेबांनी 28,000 रुपयाच्या मोटरला चेक केला, तिथे लिहिलंय गावठाण पाणी पुरवठा पाईपलाईन करणे व पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती. मग 28,000 रुपयाचा चेक केला होता, तिथे लिहायला पाहिजे होता डायरेक्ट 28,000 रुपयाचा अमोल मशिनरीच्या नावाने चेक लिहायला पाहिजे होता. इथं काय लिहिलं भाऊसाहेब? आणि मला हे सांगा, हे कुणी लिहिले गेले? म्हणजे मी तुम्हाला टार्गेट नाही करणार, मी तुम्ही परत तुम्ही असं नका बोलू. हा नाही सांगतो, नाही तुम्ही त्याच्यावरती सार्वसारोप केली मग डायरेक्ट अमोल मशिनरीच्या नावाने नवीन मोटर जर आणली असेल तर त्याचा 30,000 रुपयाचा वैयक्तिक अमोल मशिनरीच्या नावाने चेक पाहिजे आणि तिला लिहिलं गेलं पाहिजे अमोल मशिनरीची नवीन मोटर. बरोबर, हे मला म्हणायचंय, मला तेच म्हणायचं. हा होते बाकीचं काय केलं. आणि सगळ्यात एक मिनिट आणि सगळ्यात म्हणजे तुम्ही कंबाईन बिलं का टाकता? तुम्ही जर म्हणायचं तुम्हाला कंबाईन बिलं का टाकता? तुम्ही मोटर का केला? तुम्ही मला सांगा, बँकेला चेकबुक मोफत दिलं जातं, चेकबुक
चेकबुकला पैसे लावत नाही. तुमच्या प्रत्येक कामाला सेपरेट चेक द्या ना, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? द्या सेपरेट चेक. एका दिवसात 10 चेक इशू करा आणि 10 चेक इशू करा तर 10 कोण तुम्ही एकदा 2 लाख रुपयाचं बिल टाकणार आणि त्याच्यामध्ये सांगणार संडास केलं बिल लोक त्याच्यात बसवले साफसफाई तिच्या हे चुकीचं आहे ना. हे पहा आता रंगनाथ जे बोलतोय ते काही चुकीचं नाहीये. त्याच्यावर जर खर्च 96,000 असेल सरपंच सर्वांना सांगतो त्याची निश्चितपणे 96,000ची वेगवेगळी बिलं असणार आहेत आणि ती बिलं वाईज त्याच्यात यायला पाहिजे होती. किंवा बघायचा माझा प्रश्न तोच आहे की बोलले आपल्याला जर 50,000चं बिल आहे ना खर्च 2 लाख आहे ना म्हणजे अजून दुसऱ्या गोष्टी खर्च असू शकतो ते बाबवायचे यायला पाहिजे. बाबवाय आणि स्वतंत्र यायला पाहिजे. त्याची बिलीच खाली यायला पाहिजे. वयाची बिली 2 लाख आहे. याच्यातलं समजा लॅपटॉप 50,000चा असेल, समजा डिजिटल बोर्ड असेल तर तो काय 40,000चा असेल किंवा अजून काय असेल बाबी निश्चित असणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात तिथे रेकॉर्ड पाहाल तुम्हाला ते मिळणारच आहे ना. आम्ही काय म्हणते की तुम्ही रेकॉर्ड कुणीतरी सगळे 2 प्रक्रियेचा व्हाउचर फाईल तिथं आहे, चेकबुक तिथं आहे, सगळ्या गोष्टी ते क्लिअर होतील असं मला म्हणायचं. आता ते ग्रामसभेत सगळ्या गोष्टी होणार म्हणजे मी माझं मत मांडतोय. अतुल पहिल्यांदा ग्रामस्थांना नमस्कार. आपला आता जो विषय चालू होता पोर्टलचा, तर मग मॅडमनी डिक्लेअर करावा की जी पोर्टलला माहिती आहे, जे मुलांनी काढली ती सगळी चुकीची आहे. कारण आतापर्यंत 2 ते 3 केसमध्ये तुम्ही म्हणता आम्हाला माहिती नाही, हे नाही ते नाही. मग ते चुकीचं आहे का? चुकीची आहे का माहिती? हा अहो तुम्ही लॅपटॉप चालता विषय पुढं सॉफ्टवेअर चाला आणि आता मोटर चालाय पुढं सॉफ्टवेअर मध्ये बाहेर टाकलं ते तुम्ही जे पोर्टल चुकीचं आहे दोन ठिकाणी मॅडम चुका नाही होऊ शकत. एका ठिकाणी चुका होऊ शकते. पोर्टल चुकीचं आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही आणि आम्ही पण चुकीचे नाही हे पण मला तुम्हाला सांगायचंय. जे आमच्याकडे आहे ते आम्ही तुम्हाला दाखवायला तयार आहे ना. तुम्ही आमच्याकडे या, तुमची एक विशिष्ट ठराविक लोकांची समिती स्थापन करा. कोणता विषय लागतो डोळ्याने पहा, डोळ्याने पाहून कसं भागत ते लेखी द्या, लेखीवर तसं तो वरती जा, वरती जाऊन तक्रार करा. जे सिद्ध होईल त्याला मी तयार आहे सामोरं जायला. जी गोष्ट होईल त्याला मी सामोरं जायला तयार आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर आणि प्रत्येक गोष्टी लेखी स्वरूपात द्यायला आम्ही तयार आहे. एक मिनिट हा डॉक्टर साहेब, एक मिनिट मॅडम. बा आपण पाहिल्यापासून 3 बिलं पाहिली. लॅपटॉपचं बिल जुळतं मिळतं होतं का? त्यानंतर सॉफ्टवेअरचं बिल जुळतं मिळतं होतं का? सॉफ्टवेअरचं बिल जुळतं मिळतं होतं का? 2 लाख काहीतरी 56,000 रुपये खर्च आहे आणि त्यांनी पण सांगितलं की 1,73,000 आणि परत 80,000 रुपये खर्च आहे. मग हे बिल जुळलं आहे आणि त्याच्यानंतर परत आता कोणतं बिल होतं आपलं? मोटरचं बिल. मग असं सॉफ्टवेअरमध्ये किंवा ते जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये निम्मी बिलं खोटी आणि निम्मी बिलं बरोबर असं काही त्याच्यावरती काय नाही हे पण आम्हाला कळतं. मॅडम याची जबाबदारी पूर्णपणे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर असते. मग हे खोटं नाही आहे तर मग याचं क्लिअरिफिकेशन तुम्ही आम्हाला या सभेमध्ये दिलं पाहिजे. याच्यासाठी वेगळा टाइम नाही. अतुल ऐका, एक मिनिट डॉक्टर साहेब, एक मिनिट फक्त घ्या. ज्या दिवशी आपली मागची ड्रायव्हरची मिटिंग झाली बरोबर आहे का 16 तारखेला, त्या दिवशी आपण जे विषय मांडले ते काय म्हणते पुढची ज्यावेळेस ग्रामसभा होईल बरं का, त्यावेळेस तुम्हाला ऐका, त्यावेळेस तुम्हाला याची पूर्ण माहिती म्हणजे लेखी स्वरूपात सगळे दिलं. कारण त्यांच्याकडे त्या दिवशी काही नव्हतं. आमची आजही इच्छा तीच आहे का तुम्ही आम्हाला, आम्ही त्याच्यासाठी आले सगळेकडे, ह्याच्यावर ग्रामस्थ आलेले असे टाइमपास नाही आले तर नाही. पण त्या दिवसाच्या ग्रामसभेमध्ये झालेला विषय, कारण युट्यूबने आमच्याकडे फिरवले, सगळ्यांना वाटतं की ही चांगल्या पद्धतीचा योग्य कारभार व्हावा. तुमचा कारभार तुमच्या मनाने योग्य आहे, आम्ही म्हणत नाही तुम्ही चुकीचं करताय किंवा, पण ही जी मिसअंडरस्टँडिंग झाली ना ती थोडी क्लिअर करा आणि आम्हाला बिलं दाखवा. आमचं बाकीचं म्हणतच नाही आमचे. आणि जे ऐका आणि जे त्या दिवशी विषय मांडले होते त्या विषयावरती पहिली चर्चा झाली पाहिजे. अजून ग्रामस्थांचे बरेच प्रश्न आहे मला वाटते. हा त्याच्यामुळे होऊ दे व्यवस्थित शांततेत आणि जरबान करू नका. ऐका साहेब बोला बोला. कैलास आता एकच मिनिट म्हणजे माझ्या म्हणजे आता सगळे जण आपण 11:15 ग्रामसभा सुरू झाली आणि आता जवळजवळ 1.25 वाजून गेले, 2.5 तास आपली चर्चा सुरू आहे. आणि जे मुद्दे येत आहेत या मुद्द्यामध्ये जे काही
सरपंच मॅडम आणि ग्रामपंचायतचे काही आपल्याला खर्चाचे तपशील सादर करतात आणि त्यांनी जे पोर्टलवर अपलोड केलेलं आहे याच्यामध्ये तफावत दिसून येत आहे. बरोबर तुम्ही म्हणताय मॅडम आम्ही घेतलेली माहिती अपलोड म्हणजे ती माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे. आता गोपनीय मुद्दा मांडला का ही माहिती एकदम बरोबर नाही असं तुम्ही सांगा किंवा मग हे बरोबर असेल तर याचं उत्तर द्या. पण या दोन्ही गोष्टीचं आपल्याजवळ आज याचं समाधान आपल्याला करता येत नाही. इथं माझं सरळ मत असं आहे कारण आता समज सांगूया आपण तुम्ही काय म्हणले 3.5 वर्षाचा काय 4 जे काही कार्यकाळामध्ये ज्या काही गोष्टी आर्थिक व्यवहार किंवा विकास कामं लेखाजोखा आर्थिक असेल तर हा लेखाजोखा एकतर आपण सगळे जे काही पैसे आले खर्च झाले आपल्या जे काही तुम्ही तरुण मंडळी तुम्ही एवढे कष्ट घेतले याच्यात 3-4 लोक एकत्र या आणि एक समिती गठीत करा. ऐकून घ्या आता काय होतंय तर मॅडम सांगतात पावसाळ्यात तर नाही पावसाळ्यात आता काही कारणास्तव हजर गैरहजर राहिले तर माझं सरळ मत असं आहे का एक समिती गठीत करा. कारण काय होतंय का कुठल्याही गोष्टीला मग डॉक्टर साहेब उत्तर मिळत नाही आता आणि समाधान होत नाही तर हे करण्यापेक्षा किंवा याची स्पेशल चौकशी लावा त्याचा ठराव घ्या. रिसर ह्या खर्चाचं तुमच्यावर तपशील आहे तुम्हाला ही गोष्ट मान्य आहे का तर रिसर ह्या सगळ्या आर्थिक व्यवहाराची रिसर चौकशी लावा वरिष्ठ कार्यालयामार्फत तर सरळ म्हणजे माझं म्हणते कारण का तर आपण आहे ना मॅडम सांगतात तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये कुठेही ताळमेळ जुळून येत नाही. हे सगळं घडत असताना माझं सरळ मत आहे एकतर तुम्ही तरुण मंडळी हे सगळं व्हेरीफाय करा. तुम्हाला वाटतं आपल्यासाठी आणखी 1-2 माणसं तुमच्याबरोबर घ्या आम्हाला वेळ पाहिजे आम्हाला समाधान होत नाही होत किंवा याच्यापेक्षा वरिष्ठ कार्यालयामार्फत या सगळ्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा आणि जी गोष्ट सर तुम्हाला मंजूर आहे का एक सरळ चौकशी लावून टाका. कारण काय होते एकमेकावर एकमेकांपेक्षा रिसर आठवड्याची चौकशी लावा आणि हा कुठंतरी याच्याच्या निर्णय ठिकाणी आली पाहिजे. चौकशी लावली तर अडचण कायची जे डॉक्टरने सूचना मांडली त्यामध्ये थोडीशी सुधारणा करून तुमच्यातले 5 जण तुमच्यातले 5 जण निवडा. मुंबईचा एखादा पुण्याचा एखादा आणि आनंदला एखादा आणि आनंदून डॉक्टर 5 जण निवडतील आणि असे 10 जण मिळून समजूतदारपणे तुम्ही उलट काही चुका सापडल्या तर खऱ्या वाटल्याच पाहिजेत ना. तुझा आठवडा तुम्ही गेला नको जे वाटत ते नाही म्हणायचं अतिशक्ती नाही बाईचं उत्तर काही वेळ पटत नाही तुमचे पटत नाही. 2 लाख रुपये खर्च 4 लाख रुपये मोटरवर खर्च मोटरवर ते 40,000 रुपयाला काहीच गोंधळ होतोय. आम्ही सर्वजण गोंधळले आहोत. आमच्या जी इच्छा आहे एक 15 दिवस तुम्हाला घ्या 2-4 वेळाच वाचावं लागेल तर काही 100 वेळा वाचू लागणार नाही. शनिवार रविवारी ठरवा येणाऱ्या शनिवार रविवारी 2 दिवस द्या त्याच्या पूर्वीच्या शनिवार रविवारी 2 दिवस द्या आणि ग्रामपंचायत आणि 100% तुम्ही डोळ्याने चौकशी करा. काही बी आपलं बोलण्यापेक्षा वस्तुस्थिती बघा